शहापूरमध्ये दयानंद चोरघे समर्थकांची बैठक संपन्न। आगामी राजकीय भूमिका ठरवण्यासाठी ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे व कणखर नेते दयानंद दादा चोरघे यांनी त्यांच्या समर्थकांच्या बैठका सुरू केल्या असून आज शहापूर तालुक्यातील त्यांच्या समर्थकांची बैठक आगरी समाज हॉल शहापूर येथे कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झाली। यावेळी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। दयानंद दादा चोरघे जी भूमिका घेतील त्या भूमिकेशी खंबीरपणे मागे उभे राहण्याचा निर्णय यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी घेतला। ठाणे शहराचा अध्यक्ष माझे मित्र विक्रम चव्हाण हे निवडणूक लढत असताना त्या ठिकाणी बऱ्याचशा जागेमध्ये त्यांनी निवडणूक लढवली, पण कुठला नेता त्या ठिकाणी त्यांच्या प्रचारात आला नाही। आता ठीक आहे, आपल्या कार्यकर्त्यांची ग्रामपंचायतची निवडणूक आहे, उद्या जिल्हा परिषदेची निवडणूक आहे। आता तुम्हाला नेते दिसतील काय काम करतील किंवा काय काम नाही, हरकत नाही। आता आपल्याला उत्सुकता आहे की दादा काय निर्णय घेतला पाहिजे। आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये मी माझ्या जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला। काही मागच्या महिन्यामध्ये या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष पदासाठी जी काही मोहीम चालू होती त्याच्यामध्ये आपले राष्ट्रीय सचिवालय होते, त्यामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी माझं नाव घेतलं त्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांचे आभारी मानतो आणि ते जे कार्यकर्ते आहेत ते माझे कट्टर समर्थक म्हणून मी समजतो। आणि आज आपण शहापूर तालुक्यामधून जी सुरुवात केली बैठकीसाठी, आता पुन्हा जी बैठक शहापूर तालुक्यानंतर माझी मुरबाड तालुक्यामध्ये असेल, मुरबाड तालुक्याची बैठक झाल्यानंतर माझी कल्याण ग्रामीणमध्ये बैठक असेल आणि कल्याण तालुक्याची जी बैठक संपल्यानंतर अंबरनाथ बदलापूरची मी कॉमन बैठक घेणार आहे आणि त्याच्यानंतर समारोपची बैठक आहे ती माझ्या भिवंडी तालुक्यामध्ये घेणार आणि त्याच्यानंतर संपूर्ण जिल्ह्याची मी एक कॉमन बैठक घेईन आणि त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ की आपल्याला काय करायचं ते। पण अत्यंत प्रेम करणारे माझे शहापूर तालुक्यात माझे प्रत्येक समर्थकांची आज बैठक आयोजित केली। या बैठकीमध्ये उपस्थित असलेले आमचे माझे मित्र महेश धारके, जयकुमार मनालीकर, माझे मित्र नामदेव बगे, रवी दादा, त्याचबरोबर कल्याण तालुक्याचे अध्यक्ष सोमनाथजी मिरकुटे, माझे सहकारी मित्र संतोषजी ठाकरे, माझे मित्र किशोर आपले किशोर चलिवचे, त्याचबरोबर आमचे माझे सहकारी मित्र रामनाथ देसले, माझे पर्यावरण आणि आताचे त्यांची जी सोशल मीडियाची जे तालुक्या अध्यक्षपदी झाले ते माझे सहकारी मित्र महेंद्र आरज, त्याचबरोबर आमचे शेख साहेब उपस्थित माझे सर्व खंदे समर्थक जे आलेले आहेत त्यांना मी एकच विनंती सांगतो की तुम्ही माझे खंदे समर्थक म्हणून या ठिकाणी काम करत राहा आणि पुढे जी काही जिल्हा परिषदेची निवडणूक असेल, ग्रामपंचायतची निवडणूक असेल, खंद्याला खंदा लागून मी तुमच्या सोबत काम करेन। ज्या ठिकाणी तुम्हाला ग्रामपंचायतची निवडणूक लढायची असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला सरपंचाची निवडणूक लढायची असेल, फक्त तुम्ही मला सांगा, त्या ठिकाणी मी तुमच्यासाठी जेवढी काही मला मदत करता येईल तेवढी मी मदत करेन। आणि राहिला प्रश्न मी कुठे निर्णय घ्यायचा ते सर्व आता जिल्ह्याचा दौरा झाल्यानंतर मी एकत्र बसेन आणि काय आपण निर्णय घेतला पाहिजे असं नाही काय, बरोबर ना काय किशोर, आपण काय निर्णय घेतला पाहिजे का? तुमच्या सरकारची ताकद असली तर आपण स्वतंत्र पक्षही तयार करू शकतो, नाही करू शकत का? स्वतंत्र पक्ष तयार करू शकत नाही। आज जर काँग्रेस पक्षाची तर तुम्ही जर व्हिडिओ जर घेतली तर चांगली करू, आज जर काँग्रेस पक्षाची जर विचारधारा जर नीट जर असती तर हे काही विधान परिषदेवर जे काही 7 उमेदवार बिनविरोध झाले ना ते झाले नसते। पाठीमागून काही गोष्टी केल्या त्या ठेवल्या म्हणून जे काही बिनविरोध व्हायचं ते झालं। ही विचारधारा जी काँग्रेस पक्षाची पहिले होती ती संपलेली आहे। ज्या वेळेला आदरणीय आपले नेते राजीवजी गांधी, नेते आपल्या स्वर्गीय इंदिराजी गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू जे आपले मोठे थोर नेते होते त्यावेळेला काँग्रेस पक्षाची विचारधारा खूप चांगली होती।
ज्यांना ज्यांना काँग्रेस पक्षाने भर भरून दिले ते काँग्रेस पक्षाला लाभ मारून निघाले तर ठीक आहे, अजून पक्षाचा राजीनामा या म्हणजे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे, तरी पण मी अजून कुठल्या पक्षामध्ये गेलेलो नाही. ऑफर खूप काही आहे, पण ज्या वेळेला मी कुठल्या तरी पक्षामध्ये प्रवेश करेन ना त्यावेळेला तुम्ही माझ्या पक्षामध्ये प्रवेश करत असताना तुम्ही जनसागर बघा की माझ्यासोबत किती लोक असतील. ऑफर अनेक आहे, पण ऑफर अनेक आहे, पण मी पत्रकारांना असं सांगू इच्छितो ऑफर मला खूप आहे, पण माझ्या मागे माझे कार्यकर्ते आहेत ना. मला जर मोठी जर ताकद मिळाली तरच मी कार्यकर्त्यांना ताकद देऊ शकतो. आणि कुठेतरी जायचं आणि कोपऱ्यात बसायचं आणि मी कार्यकर्त्याला काही ताकद देऊ शकलो नाही तर मी माझा स्वतंत्र पक्ष सुद्धा करायला मी तयार आहे, समर्थ आहे. फक्त तुमची ताकद मला पाहिजे. आणि या शहापूर तालुक्यामध्ये शहापूर तालुक्याची जी ताकद आहे ती आज मला समजलेली आहे. माझे सर्व सहकारी, माझे सर्व मित्र, हे सर्व माझ्या कथे समर्थक या ठिकाणी आले आणि कामात म्हणजे वेळ काढून इथे आले. मनापासून तुमचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केली. अर्थात प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्याला जरी सूचना केली असेल की आपण काय करावं असं प्रत्येकाला वाटतं, तरी सुद्धा प्रत्येकाची भावना हीच आहे की तुम्ही जो घ्याल तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य असेल. आणि जिल्हा स्तरावर जर आपण उद्या जर आघाडीचा निर्णय किंवा स्वतंत्र राजकीय आघाडी काढण्याचा निर्णय घेतला तो सुद्धा आम्हाला मान्य असेल. तुम्ही कोणताही निर्णय घ्या, तुमच्या निर्णयाशी आम्ही बांधील आहोत अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे. एक आपले समर्थक म्हणून यापुढे ते काम करतील. कोणत्याही पक्षाचं काम करण्याच्या ऐवजी आम्ही दयानंद चोरगे समर्थक म्हणून राजकीय असो सामाजिक असो कोणत्याही स्तरावरचं काम करायला यापुढे आम्ही तयार आहोत. आणि तशा पद्धतीची भूमिका आपल्या माध्यमातून या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. आपलं प्रेम अशाच पद्धतीचं अखंडपणे शहापूर तालुक्यावर राहू ही भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या बैठकीला ज्यांना ज्यांना आम्ही आमंत्रित केलं त्या सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं शहापूर तालुका दयानंद दादा चोरगे समर्थक यांच्या वतीने सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.